मला एक सांगा आता, ह्या बाया गरोदर ज्या बाया असतात आपल्या गिरणामध्ये, ते गिरण संपूस तर बाजूला बसतात, हे खरं आहे का खोट? नसतं खरंय ते नक्की खरं. त्याचा कुठं परिचिती आली का, बघितल्या काय होत? ते जर गिरणचं बघितलं तर ना हम्म नेत्र बाळाचे चांगले होत नाही. हम्म गिरणात बाईने काय केलेलं ना हम्म. ते लेकराच्या अंगावर काहीतरी काढतो. आणि ते काम केल्यावर जर तवा जर घासला ना हम्म तर लेकराला काहीतरी खून येते काय काय खून येते. आणि दुसरे कुठले काम केल्यावर मग काही बी ते आपण जर मुलीने काही कापले हा तर त्या लेकराचं काही बोट कापलेलं हे नजर पडतो. कुठेतरी काही झालेलं काही खून कुठं का व्हायना पण खून येते. इथेच म्हणायचं गिरणाची. खून येते गिरणातली. मग पाहिल्यावर सगळ्या बाया पाळीत असेल गिरण. गिरणातली महिना गेलेली बायको बाहेरच निघत नव्हती. मग आताच्या बाया कशा पाळीत नाहीत? आताच्या बाया काय करतात मग फेडी टाकते. पण त्यांच्या बायाला कसं आता हे काळ बिळ तुम्ही म्हणला ते येत नाही आता. मग आता पाळीत आता गिरणात कोणी करीत नाही. आता मला सांगा, पहिलं वायला बसत नाहीत म्हणजे हे नाहीच असं बसत. इटाळ चंडाळा हे असलं काही वायला बसत नाहीत. त्यांच्या कुळीलाच आहे ते. हम्म 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 हा. मग जसं माझं कुळीचं आहे तसं वापरतात. आणि आता पहिल्या बाया आता त्यांचं काहीतरी नियम होता हम्म आणि आता आपल्याच बसत नाही की मग काय करायचं. हो ना, ते आता मग तेच म्हणतो मी. आता मग समजा आपल्या अधिक झाल्या. आता समजा बिडात नवरा बायको होता हा आणि ते गेलेत, त्या बाईला समजा इटाळा आला हा? तरी तिने कोणाला बोलून बाकी टाकून घ्यायची. गड्याला तर इटाळची घालूच नाही. बरं ती बाई नोकरीला आहे, मग तिने नोकरीला जायला पाहिजे का नाही जायला? जा नाही तर नको जाऊ का इटाळचं घालून जाते काय मग. नाही, तिला जायचे ना नोकरीला, मग तिथं समजा मग आज तिला माती ना मग नोकरी करू नाही का बायाने? मग नोकरी करते पण मग मला आता आपण जर आता केलं ना म्हणजे आपल्याला नाही ना ये पुढच्या जन्मात येते. आता फेड नाही. आता आपल्याला काय करते म्हणतात आता इटाची भाकरी करते मग तिला कुठे काय होते. पण आता नाही ना हो. मग आपला नंतर आपला जीवन गेलं मग आपला जीवन कुठे जातं, आपल्याला कशाच्या ह्याला घालतो मग ते कळतं आपल्याला. म्हणजे ते पुढल्या जन्मातच सगळं गेलं ते. हा ह्या जन्मात त्याचं काही नाही. काहीच नाही. ह्या जन्मात चांगलं आहे म्हणायचं सगळं. पण चांगलं पुढच्या जन्मात फेड आहे. फेड पण लयच लांब आहे ती. पण फेड हाय म्हणजे हाय कवा काय ना पण फेड आहे. आता लोक मध्ये कोण बघून आले. पहिली होती मोहर पण आता हातच्या हातावर आहे. लोक म्हणतात ना, पण कोण बघून आले. आता हातची हातावर आहे. पुढल्या जन्माची गरजच नाही म्हणत. गरज नाही आता पुढच्या जन्माची गरज नाही. आता देव म्हणतो तू करते तर तू भर. तू त्याला करते ना तुझच भर. पण त्या बाईवर अन्याय नाही का? तो अन्य नाही तर बिगर आणण्याचा काय. तिने बिचारीने 5 दिवस लांब बसायचं, लिका नाही तांब्या घेऊन बसायचं, पुन्हा ते दुडकं घेऊन बसायचं, पोताडा घेऊन बसायचं, तिला वेगळं बसा. मग ती कुणी लावले देवानीच लावले. आणि आता त्यांच्यात नको बाय तिला काय वाहिलं तर काय भाकरी करते कालवण करते खा आणि जा. गड्याला तर घालूच नाही. काही नाही हे इटाळ चंडाळ त्यांच्यात नाही वाटत. आपल्या जातीला आपल्या कुळीला आहे. त्यांच्यात काय असन ते असन पण आपल्यात नाही ना. आपल्यात नाही ते. मग पण आपल्याच बसतात का? आपल्या बसतात का? आता बुडालं ना ते. आता ते बुडाला तर फेडा. आता नाहीच ते तसलं काय राहिलं आता कुठलं नाही. पण मोहर मग बघ मोहर आहे ना. आपल्याला आता चांगले पण मोहर आहे ना. देव म्हणतो तू काय करत होती, तू इटाळ्यात कोणाला घालीत होती. मग तू इटाळ्यात घालत होती मग तेच ह्याला हिला प्यायला देतो किती म्हणतो. मग आता मग द्यायला प्यायला मग ते प्याल्याची सोडितो का? पण तसं म्हणावं आपण तर इटाळा समजा नसता तर माणसं जन्माला नसती ना माणसं. पण पाळाय होत ना आपलं. त्याच्यामुळे इटाळ होत आपलं. इटाळ वाईट नाही, त्याच्यामुळे चांगलाच आहे ना. इटाळ नसता तर फुलं पण फुल बी आपण ढोहतच आहे. मग फुल असलं मग काय आपण काय केलं तर ते सुकत ना. बरं मांड्या सुकत नाही का? समजा एखादी बाई पंढरपूरच्या वारीला गेली आणि ती आता रांगाला लागली देवदर्शनाला आणि आला मग काय करायचं? तिने ते दर्शन करायचंच नाही. पांडुरंगाचं दर्शन करायचं नाही. तिची वारी घडत नाही. म्हणजे मग बायाने जायचंच नाही ह्याला. त्याच टायमाला कशाला जायचे आपल्याला.
आपल्याला कशाला जायचं म्हणून कळत नव्हतं आपल्याला. 18 जायची 18 जायची हे जाणतच नका बाईचं. मग त्या टायमाला जायचं नाही. बरं आता लय आणि बा जर गेलं हम्म, मग आपल्याला आधी मग तिथं विचारतो तो. आता नाही विचारी, पुन्हा विचारतो. बरं आता अनेक गावाकडे जात होती का तू, गवळण म्हणत होती का, हम्म, मग तू आता कुठे, तू ह्या खेळते तुला नरको कुंड आहे. हम्म, 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 त्याच्यात बुड्या हम्म. आणि वरी काढ, तोंड बुड्या आणि वरी काढ, त्याला नरकुंड आहे. त्याला तिथं भरलेले येतं कुंड. पण आता आपण भरलेलेच म्हणतो, कोणी बघितलेत ते? ही आपली कल्पना आहे नुसती मनाची भरम. नाही नाही नाही, ते आपल्या पोथी पुराणात निघतात. पोथी पुराण असंच कुणी लिहिलंय ते. आता काय करतात, हम्म. आता म्हणतात आता कुठं पोथी पुराण आहे, आपल्या म्हणतात पोथी पुराण आहे आता. हम्म. आता उगीच पोथी पुराण उरलंय का? नाही उरलं, नाही आणि उरलं. असलं कुठं तर ते हातात कोणी धरतय का, त्याच्या उच्चार कोणी करतय का? पण पोथी पुराण लिहिलंच कुणी मला एवढं सांगा ना. आता पोथी पुराण एखाद्याने खोटं लिहिलं असलं मुद्दाम तर तसं करायसाठी, नाही नाही. लोकाला पोथी भरमिष्ट पुराण आता करायसाठी. देवापासून देवा धर्मापासूनच आता लावलेला आहे. ती आपण का बघितलंय कोणाकडे, कुणी हम्म. बघितलंय ते? पण रामायणात त्याच्यात असा उल्लेख नाही ना आला इटाळाचा त्याचा. आला ना तरी आपण तितक्या ह्याच्यात आपण पाळावाच. आपण काहीच, आपण जरी आपण देवाला गेलो हम्म, पण आला टायमाला हम्म. आपण दर्शन करू नाही करायचं. हे अन्याय नाही का त्या बाईवर? दर्शन केलं तर आणणे. मग मला एक सांगा, हे इटाळ मग देवाने आपल्याला कशाला लावले? आता समजा एखादी बाई 4 धामाला गेली हा हा, हा, आणि तिला तिथं इटाळा आला. ती जाणारी येड जवी बाई, आज महिन्याच महिना झाले आपल्याला कवा पाळी येते, मग त्या पाळीच्या टायमाला आपण कशाला जायचे? तिचा अन्य तिला लिहून ठेवतो तो. आता कसं आहे, पहिल्यासारखं नाही राहिले टायमाला. पण तिथं टिपा नाही ना, त्याच्यामुळे आपलं नाही राहिलो. टायमाला अगोदरच समजा एखाद्याला आला तर मग काय करायचं त्या बाईनं? तिथं टिपा नाही, आपल्याला माहिती असतं आज महिना भरलाय, इतक्या टायमाला आपल्याला येते, त्या पाळीच्या टायमाला आपण देव करू नाही. महिना दिला ना तुम्हाला, कशाला दिलाय? ती महिन्याला दिले ना देवानी, ते देवापासूनच आहे ना. ते काय आपल्या माणसाने केले का पाहिजे? नाही. मग देवापासूनच आहे. मग 4 रोज कशाला आहे? तू देवाला शिवू नको. आपण जर दिंडीत गेलो, बाई तू सगळ्यात आपण देवापाशी नको जाऊ. कशी जाईन देवापाशी? मग तिला वारी घडते का? आपल्याला घडत नाही वारी पायी आल्यावर. मग आपण पायीच्या टायमाला त्या देवाकडे जायचंच नाही, त्या टायमाला दिंडीत जायचंच नाही. आपली पाळी आलेली आहे, आपल्याला नको दिंडीत असं समजायचं. आणि असं जी नाही समजली मग तिला हाय बरोबर विचारतो तो काय केलं, तो कुठं केलं, कसं केलं, तू असं करीत होतीस का? पण तिचं खरंच सांगावं लागत. आपल्याला वाटतं आपलं जण जाळीते, पण कोण सांगते, पण जीव जळतो. जीव कुठं जळतोय? जळतो का? शरीर जळतंय, निघतो. शरीर जळतंय फक्त, शरीर जळतं, पण जीव तर काहीच आहे ना. मग ह्याच्यातून घालतो, दुसऱ्याच्या उदरात घालतो. मग ते काय करायला होतं, मग तेच करायला होतं. आपल्याला येतं काय? पण हिथलं तर आपला जीव जाळलेला असतो ना. मग जीव जाळला, मला एक सांगा, हा आपला इथला देह जाळला हा आणि तुम्ही म्हणलात की देव काय करतो, मुंडक खाली बुडीतो, इटाळात वरी काढतो, बरोबर? बरोबर आहे. मग जीव तर माहिती कसा करतो? तिने पाळलं नाही ना. हो ना, पण ते जाळल्याला जीव कसा पुन्हा वरी गेला मग ते देह? आपलं झेंडाला काडी ओढतो, आपल्या हाडकं जाळीतो, जीव जळत नाही. नाही, आपण वरी गेलो, समजा जीव आपला वरी गेला देवाकडे, मग ती कुणाच्या कधी उदरी लावतो? जीव जळतो का? नाही. मग त्याला जीव मरत नाही. सजा कशी देतो देव त्याला, हे सांगा. हा? सजा सजा काय? शिक्षा कशी मिळते त्याला? शिक्षा मिळते ना. तो काय केलं म्हणजे त्याचं टिपाण असतं. टिपाण असतं, हा. पण ती सजा देहाला मिळते का जीवाला मिळते? आपल्या जीवाला. देह तर इथं जाळलेला असतो, तरी जीवाला मिळते. आपलं जीव काय मरतं का? पण जीवाला तोंडण तेच नसतं, मग कसं बुडील ह्याच्या मध्ये? ती स्वान नसतं, सगळं असतं, पण ती स्वान देऊन त्याची बरोबर करतो देव. तू तिथं काय केलेले, एक पाण्याचा कुंड आहे, एक नरकाचा कुंड आहे, आणि एक चांगलं खाण्यापिण्याचा जर काही कशाचा कुंड आहे. मग आपण जर आपल्याला काही घडलं, आपल्याला वाईट जर घडलं, तर आपल्याला नरक कुंड आहे.
आहे का खरं हे? आणि आपण जर नीटच काय केलं, आपण नीटच वाचनाने वागलो, आपण नीटच वागलो, आपण जर नीट जर नाही वागलो, ती सुद्धा तिथं फेड. ती काय करतो, खोड्याला बांधतो. तू काय करीत होती ती, तू आता इथं झट इथं झट म्हणतो. मग तुला तुझी अवस्था ठीक आहे उघड सांगा येतो का? पण खरं आहे का हे? खोटं नाही हो का? ही तसं आहे. मी कुठं पोती कुराणाला ऐकाय नाही, मी कुठं काय नाही, पण आपल्या मनाला कळतंय ती सांगते. मग कसं आपल्याला जी आपल्याला कळतंय ना, ती आपल्याला तो वापर करायचा नाही. खरंय खरंय खरंय. आपण काय करतो, आपल्याला कळतंय ना, मग आपण त्या वाटाला कसं जायचं? खरंय खरंय खरंय. खोटं कोणाला बोलायचं नाही, कोणाची चोरी करायची नाही, कोणाची लबाडी करायची नाही, कोणाच्या एखाद्या पुरुषाला त्याची संगत धरायची नाही. त्या पुरुषाला आपण येडं वाकडं त्याचं बोलणं आपण घ्यायचं नाही. तो जर वाकडा बोला तर आपण 4 कासर बाजूला व्हायचं. तू तसाच नरक कुंडात जा. खरंय 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 खरंय. मग आपली हितकी बुद्ध्या चलत. मग खरं आहे का खोटं सांगा? खरंय 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 ना हे. आणि खऱ्याला भाव आहे आणि खोट्याला नरक कुंडाचा कुंड आहे. खरंच आहे खरंच आहे हे. मग ह्याच्यात काही बदल होते का माझी? नाही नाही. मला तुमचं शिक्षण नाही, मला तुमचं पुस्तक नाही, मी तुमच्या देवाला कुठं अजून गेले नाही, मी अजून हागंदारीच्या देवाला बी नाही, पण माझं मन एवढं माझं उजळत आहे. खरंय खरंय खरंय. मी कुठं गेलेली का तुम्ही ना, मी नांदायल्यापासून तुम्ही येतात? नाही नाही नाही. मी कुठं उभी राहिलेली दिसली नाही नाही. मी कुणाची संगत धरलेली दिसली नाही. मी कुणाला लबाड कुणाला बोलले नाही नाही. मी कुणाला सासरवास केलेला नाही नाही नाही. मग आणि म्या हा मग म्या नवऱ्याचा सासरवास किती काढला? बरोबर बरोबर. एकत्र कुटुंबात काढला ना. एकत्र होतो तेव्हा बी काढा, व्हायला राहिल्या बी काढा. कसा काढा? आपण नीतीने राहायचं. आले ना ते त्यांचा इंतजाम आपल्या हाताने करायचा. लोकांची करायचं काय गरज आहे? खरंय खरंय. लोका जर कोणी आलं तर आपण त्याला तांब्या भरायची सुद्धा गरज नाही. जर आपल्या नीतीचं महिमाचं असलं तर आपण त्याला. खरंय खरंय. आणि असा खोटा नाटा असल्यावर त्याच्यापाशी आपल्याला जायची उभा राहायची काय गरज आहे? खरंय खरंय खरंय. मग आपली हिस्ट्री द्या चलती, ह्याच्यामुळे काय चालायचं? बरोबर बरोबर. आपण चांगल्या वाटाने जायचं, खाड्यात फिरायचं नाही. आणि तिथं काय करतो देव? वाट चांगली देत नाही, ते काय करतो? सराटा हादरतो. पुती पुराणात ऐकलं का? कवा तरी आपण ऐकले? कवा बी नाही. कवा मी मानतात नाही. कवा मी बंगल्याकडे काही असलं तर मी कवा उभी दिसले का तुम्हाला? नाही नाही. मग मी काय म्हणायची, नको बाय आपला मालक इष्ट बने, आपल्याला कुठे जायचं? एखादा माणूस म्हणतो ना. बरोबर बरोबर. मग ते म्हणायच्या अगोदर आपण घराच्या आत. खरंय खरंय खरंय. ते मन अगर नाही, आपलं मन म्हणतो ना, मग आपल्याला तिकडे कशाला जायचंय? खरंय खरंय. आपल्या मनाने आपल्या घराच्या आत. ते मन अगर नाही म्हणून आपलं मन म्हणतो ना. बरोबर बरोबर. असं जर आपल्याला शब्द दिलं तर आपलं काय फायदा आहे? मग अशा तत्वाने मी वागलेली आहे. खरंय खरंय खरंय. मला काय अक्षर ओळख नाही. मला मग माझं काय वाईट केलं? नाही, चांगलं झालं ना तुमचं. चांगलं झालंय सगळं. जिथले तिथे झालं सगळं. झालं का नाही? मग आता ही कोणाच्या स्वाध्यान आहे का? नाही. खरंय खरंय खरंय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बी विसरू नका.